तर कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले पण केंद्र सरकार गंभीर नाही। कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर आरोप केलेले आहे। तर कर्नाटक सारखं राज्य सरकारही निर्यात शुल्क कमी करू शकतं असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। पण कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका चुकीची असल्याचंही वडेट्टीवार म्हणालेले आहे। तर भाजप पहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतंय अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। कर्नाटकात जी घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे पार्लमेंटमध्ये पीयूष गोयलांना हा प्रश्न 8 ते 10 म्हणजे दुष्काळ आणि कांद्याचा प्रश्न ह्याच्याबद्दल मी जवळपास ऑक्टोबर मागचे म्हणजे 2023 पासून बोलते। आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आणि हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, हे होणार आहे हे सांगितलं होतं। पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण? दक्षिण भारतातील टॅक्स कमी केला आहे 40%, कारण तेथील शेतकऱ्यांना त्यांना वाचवायचं होतं। शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन योग्य भाव देण्याचं होतं। हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं। हे काय झोपले आहेत काय? जे दक्षिण भारतातील राज्य करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 40 काय 50% कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, ते देण्याची आवश्यकता आहे, ते करावं। मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी विरोधी बीजेपी आहे। आता तुम्ही गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीची परवानगी देतात, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना का देत नाही? निवडणुकीच्या वेळेस एक खोटा GR काढून त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता। पण शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बर्बादच करायचं आहे आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे। नरेंद्र मोदीच्या या दुटप्पी धोरणाचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आपण पाहिलेला आहे। त्याचा परिणाम आता भाजपला भोगावा